नमस्कार, टेस्टी बाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पारंपरिक उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत. तर आता आपण साहित्य पाहूया. इथे ओला नारळ घेतला आहे, वेलची पूड, मीठ, खसखस, ड्रायफ्रूट आणि तूप आणि गूळ. इथे तांदळाचं पीठ आणि दूध आणि पाणी समप्रमाणात घेतलं आहे. जितकं पीठ तेवढंच आपण पाणी आणि दूध मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे टोप तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण तूप टाकलं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मग गूळ टाकूया. इथे गूळ टाकलं आहे. आता हे गूळ चांगलं मेल्ट होऊ द्यायचं. गूळ आता चांगलं मेल्ट झालं आहे. त्यामध्ये आपण आता खसखस टाकूया. ते मिक्स करून घेऊया. त्यामध्ये हे छान मिक्स झाले. ड्रायफ्रूट्स टाकूया. हे ड्रायफ्रूट्स पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया चांगले. आता याच्यामध्ये आपण जो नारळ खोवलेला होता तो टाकूया. इथे मी एक मोठा नारळ घेतला आहे. आता ते छान मिक्स करायचं. आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर याच्यावर आपण ना थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनटं झाकण ठेवल्यावर पुन्हा ते छान व्यवस्थित तयार झाले. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया. ते सुद्धा याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया. आता हे सारण आपलं तयार आहे. आता इथे एक टोप घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण दूध आणि पाणी मिक्स केलं होतं ते टाकूया. आता याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत. थोडंसं चवीला मीठ टाकलं त्यामध्ये. आता याला उकळी आली. आपण आता हे जे पीठ घेतलं होतं ते टाकूया. जितकं पिठाचं प्रमाण असेल तेवढंच दूध आणि पाणी मिक्स करून घ्यायचं समप्रमाणामध्ये. आता हे चांगलं मिक्स करून झालं. यावर थोडा वेळ आपण झाकण ठेवूया आणि चांगली उकड काढून घेऊया. आता ही चांगली उकड तयार झाली. ही गरम असतानाच आपण मळून घ्यायची. आता ही उकड मळून झाली माझी. आता ही चांगल्या प्रकारे आपण मळून घेतले. याच्यात आपण छोटे गोळे करूया आणि त्याची पारी करून घेऊया मोदकासाठी. आता ही अशी माझी पारी करून झाली. आता याला छान कळ्या करून घ्यायच्या. आता सगळ्या कळ्या करून झाल्यात. यामध्ये आता आपण सारण भरूया आणि आपला मोदक वळून घ्यायचा. आता इथे मोदक छान वळून झाले. तर असेच आपण बाकीचे सगळे तयार करून घेऊया. इथे हे मोदक माझे रेडी आहेत तयार करून. आता हे उकडण्यासाठी आपण मोदक पात्रात पाणी ठेवले खाली उकळत. त्यावर आता ही चाळण ठेवली मोदकांची आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनटं ते वाफवून घ्यायचे. आता हे मोदक चांगले वाफून रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान उकळलेत ते. इथे आता आपण एक मोदक घेतला आहे, तो छान व्यवस्थित स्टीम झाला आहे. आता यावर आपण थोडं तूप टाकलं आहे आणि हे असे मोदक छान रेडी झालेत आपले.
तुम्हाला जर ही मोदकांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.